नमस्कार यूट्यूब फॅमिली, आईवडिलांची सावली या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला एक पॉईंट महत्त्वाचा सांगणार आहे, तेवढं लक्षात घ्या सगळ्यांनी। कसं असतं माहिती आहे का, काही लोकांना काही करताच येत नाही आयुष्यामध्ये, आणि जे प्रयत्न करताना त्यांना इरिटेट, त्यांचा माइंड कसा डिस्टर्ब करायचा हे त्या लोकांना छान माहिती असते। मग जी लोक असा प्रयत्न करताना तुमचा माइंड इरिटेट करण्याचा, तुमचा माइंड डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतात ना, अशा लोकांवर अजिबात लक्ष देऊ नका। कारण आपण अशा गोष्टीवर लक्ष देत बसलो ना, तर जे चांगले चांगले विचार आपल्या डोक्यात येतात ना, आपल्या माइंडमध्ये चांगले जे विचार असतात आणि जे येतात चांगले विचार, ते विचार थोड्या वेळासाठी साईडला होऊन, जे ते समोरचे तुम्हाला टॉन्ट मारता, असं नको ते शब्द बोलता, आणि आपल्याला ते वाईटही वाटतं, आपण ते ऐकतो आणि सारखं तीच एक गोष्ट आपल्या डोक्यात आपण विचार करत बसतो। तर या असं कोणीही करू नका। जर कोणी तुम्हाला काही वाईट शब्द बोललं, तिथल्या तिथं ऐकून तिथल्या तिथं विसरायचा प्रयत्न करायचा। कारण असे बिनमतलबचे आणि ज्या शब्दाने तुम्हाला त्रास होईल असे शब्द लक्षात ठेवून तुम्हाला काही उपयोग होणारच नाही आहे। तुमच्या माइंडमध्ये जर चांगले विचार आहेत आणि त्या चांगल्या विचारावर तुम्हाला काम करायचं आहे, आणि तुमचं जे धैर्य आहे ना, त्या धैर्यावर तुम्ही लक्ष द्या, ना की अशा शब्दांवर, की ते माणूस असं बोलतोय, तो माणूस तसा बोलतोय, ही बाई अशी बोलते, ती बाई तशी बोलते। तुम्ही ह्या गोष्टींवर लक्ष देत बसलात ना, तर माइंड तुमचा काम करणार नाही। म्हणून आपल्या मेंदूला जे गरजेचं आहे ते तुम्ही ऐका, आणि त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ छान छान बनवा, आणि आपल्या धैर्यावर लक्ष द्या की आपल्याला काय करायचं आहे, आणि आपल्याला व्हिडिओमध्ये काय बोलायचं आहे, कसा व्हिडिओ बनवायचा आहे। आणि दुसरं काही तुमच्या डोक्यात असेल की नाही आपल्याला दुसरं काही काम करायचं आहे, तर तुम्ही त्याच्यावर काम करा। पण अशा शब्दांवर लक्ष देऊन तुम्ही स्वतःचा माइंड ब्लॉक करू नका, आणि तुमच्या माइंडवर परिणाम होईल असंही हे करू नका। आणि शब्द असे राहतात की माणसाच्या मनाला लागून जातात, आणि बहुतेक लोक डिप्रेशनमध्ये सुद्धा जातात त्या शब्दांनी, की नाही हा असंच बोलतोय, मी अशी नाही आहे। आणि स्वतःला सिद्ध करायची गरजच नाही आहे। तुम्ही जर चांगले आहात ना, तर तुम्हाला स्वतःला माहिती आहे ना की तुम्ही चांगले आहात, दुसऱ्यांना सिद्ध करून दाखवायची काहीच गरज नाही आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा, आणि प्रत्येकाने मी जे सांगितले ते लक्षात ठेवा।